एक छोटस घर होतं आणि त्या घरामध्ये एक छोटस कुटुंब राहत होतं आणि ते दोघे पती पत्नी होते आणि त्यांचं एकमेकांवर भरपूर प्रेम होतं. एकमेकांची ते काळजी घेत होते, एकमेकांवर प्रेम करत होते आणि एकमेकांच्या इच्छेने ते दोघंही चालत होते. आणि त्याच्यामध्ये एक दिवस असं झालं की तो जो भाऊ होता तो भाऊ आपल्या बहिणीला म्हणाला की माझी अशी इच्छा आहे की मी जेवढं प्रामाणिकपणाने जीवन जगत आलेलो आहे, जेवढं प्रामाणिकपणाने मी माझं काम करत आलेलो आहे, तर आज माझी अशी इच्छा आहे की माझ्या कंपनीमध्ये माझ्या बॉसने मला प्रमोशन द्यावं आणि त्याने मला प्रमोशन द्यावं आणि एवढंच नव्हे तर माझं पद वाढवून माझ्या पगारात देखील त्यांनी वाढ करावी, ही माझी इच्छा आहे. आणि त्याची पत्नी जी त्याच्यावर खूप प्रेम करायची, त्याची पत्नी त्याला म्हणाली की होय, नक्कीच तुम्ही त्या गोष्टीसाठी पात्र आहात, तुम्ही प्रामाणिक आहात आणि म्हणूनच देव तुम्हाला नक्की याच्यामध्ये आशीर्वाद देईल. तर तुम्ही आज जा आणि तुम्ही तुमच्या बॉसला आज तुमचं हे निवेदन द्या, जेणेकरून तुमचा बॉस ते ऐकेल. आणि मग ज्यावेळेस त्याच्या पत्नीने त्याला सहकार्य केलं, त्याची हिंमत वाढवली, तर त्यानंतर त्याने ठरवलं की आज मी ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या त्या साहेबांना म्हणणार की मला प्रमोशन हवं आहे. आणि तो जातो आणि तो घाईघाईने जाऊन, तो घाबरलेला असतो पण तरी देखील तो भीती मनात ठेवून तो त्याच्या बॉसला म्हणतो की बॉस, मला थोडंसं माझ्या कामामध्ये प्रमोशन हवं आहे आणि माझ्या पगारामध्ये मला थोडीशी वाढ हवी आहे. एवढंच बोलला आणि तो स्तब्ध राहिला. परंतु त्याच्यानंतर त्याच्या बॉसने त्याला तात्काळ उत्तर दिलं, होय, नक्कीच तुला मी प्रमोशन देणारच आहे आणि तुझ्या पगारातही वाढ करणार आहे, कारण की तू त्या पात्रतेचा आहेस, तू प्रामाणिक आहे आणि तुझ्यामध्ये तेवढी कुवत आहे, म्हणून मी हे करणार आहे. आणि ज्या वेळेला त्याला हे कळतं तो खूप आनंदित होतो आणि तो म्हणतो की आता मला माझ्या पत्नीला ही गोष्ट सांगावी, म्हणून तो जातो. परंतु तो म्हणतो की मी तिला फोन न करता मी घरी जाईल आणि मी तिला आनंदाने जवळ घेईल आणि तिला सांगेल की अरे, देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि माझ्या बॉसने तर मला होकार दिला, माझं प्रमोशन केलं आणि माझं पदही वाढवलं. पण तो घरी जातच असतो त्यावेळेला तो पाहतो त्याच्या घरात पूर्ण अंधार असतो आणि अंधार असल्यावर तो दरवाजा खोलतो आणि पाहतो तो काळा कुट्ट अंधार असतो त्याच्या घरात आणि अंधारामध्ये अचानक छोटीशी लाईट जळते आणि लाईट जळल्यानंतर तो पाहतो त्याच्या घरामध्ये त्याचं घर पूर्ण सजवलेलं असतं आणि त्या घरामध्ये संपूर्ण लाइटिंग केलेली असते. टेबलवरती त्याच्यासाठी सुंदर सुंदर असे अन्न पदार्थ ठेवलेले असतात. तो ते पाहतो आणि तो इतका खुश होतो आणि तो म्हणतो की कदाचित माझ्या पत्नीला माझ्या ऑफिस मधून कोणीतरी निरोप दिला असेल. आणि तेवढ्यात त्याची पत्नी येते, त्याला म्हणते की काय झालं, तर तो म्हणतो की अरे, देवाने माझी प्रार्थना ऐकली, देवाने तुझी प्रार्थना ऐकली, मला माझ्या बॉसने प्रमोशन दिलं आणि माझा पगार देखील वाढ झाली. आणि ज्या वेळेस ती हे ऐकते ती खूप खुश होते आणि तेवढ्यात ती म्हणते एक 2 मिनिटं मी थोडंसं जाऊन येते. आणि ज्यावेळेस ती उठते तर तिच्या ओटीमधून एक कार्ड खाली पडतो आणि ती किचन घरामध्ये जाते आणि तो म्हणतो अरे, हे कोणतं कार्ड पडलं, म्हणून तो ते कार्ड उचलतो आणि बघतो आणि खोलतो. तर त्या कार्ड मध्ये लिहिलेलं असतं, त्या कार्ड मध्ये लिहिलेलं होतं की जरी तुम्हाला आज प्रमोशन मिळालं तरी तुम्ही त्याच्या पात्र आहात आणि हे जे काही आज मी आनंद केलाय, हे जे काही मी कॅन्डल डिनर केलेलं आहे, जे काही अन्न पदार्थ केलेला आहे, जे काही मी घर सजवलेलं आहे, हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी केलेलं आहे, कारण की मी तुमच्यावर प्रेम करते, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता. जरी तुम्हाला प्रमोशन मिळालं नसेल तरीही तुमच्या करता हा दिवस माझ्यासाठी सारखाच आहे. तर प्रियानो, मला देखील तुम्हाला आज हेच सांगायचं आहे की जसं त्या स्त्रीने आपल्या पतीवर कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता अमर्यादित प्रेम केलं, तसं जीवन तुम्ही जगा. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्हाला देखील तुमच्या जीवनामध्ये ते प्रेम हवं असेल तर अमर्यादित प्रेम करणारा व्यक्ती तुमच्या घरात नसून, तुमच्या शेजारी नसून, तुमच्या बाजूला नसून, तो परमेश्वर एकमेव आहे प्रियानो, ज्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. आणि तो येशू ख्रिस्त आज म्हणतो की मी तुझ्यावर अमर्यादित प्रेम करतो. मग तू कितीही त्रासातली असेल, तू कितीही दुःखातली असेल, तू कितीही चांगली असेल आणि तू कितीही वाईट असेल, तरीही तुझ्यासाठी प्रत्येक दिवस हा चांगलाच असणार आहे, प्रत्येक दिवस हा आनंदाचाच असणार आहे. तू चांगलं कार्य केलं म्हणून मी तुला चांगलं खाऊ घालेल असं नव्हे. जर तू एखादे दिवस काम केलं नाही तरी देखील मी तुझ्यासाठी प्रत्येक दिवस आनंदाचा करेल, कारण की देवच आहे की जो तुमच्यावर आणि माझ्यावर अमर्यादित प्रीती करतो. तर काय प्रियानो, आज त्या देवाला ती वेळ,
ती घटका देवाने तुम्हाला दिलेली आहे. तर त्या देवाला म्हणूयात की होय प्रभू, आम्हाला आज कोणी नको, पण तुझ्या त्या अमर्यादित प्रेमामध्ये आम्हाला भिजून जायचं आहे. मग तुम्ही तयार आहात का? तुम्ही जिथे कुठे असाल प्रियाने, फक्त आपले हात उंच करा आणि हृदय खोला आणि प्रभूला म्हणा की प्रभू, आम्हाला देखील ती व्यक्ती बनायचंय जे आमच्यावर अमर्यादित प्रेम करेल. आणि येशू म्हणतो ती व्यक्ती तू आहेस. येशू म्हणतो ती व्यक्ती तू आहेस, तो मुलगा तू आहेस, ती स्त्री तू आहेस, ते लेकरू तू आहेस, तो मनुष्य तू आहेस, सर्व काही येशू म्हणतो तू आहेस. मी माझं अमर्यादित प्रेमाने तुला भरायला तयार आहेस, पण तू तयार आहेस का? चला तर मग प्रियानो, आता त्याच वृत्तीमध्ये येऊयात आणि प्रभूला म्हणूया त्या अमर्यादित प्रेमामध्ये तुम्हाला भर, मी तयार आहे. आणि काय त्याची आराधना करूया, त्याला गौरव देऊयात, त्याला महिमा देऊयात, आपण प्रार्थना करूयात. ओ प्रभू, तू आम्हाला चालव दे बाबा. प्रभू, तुझ्या आत्म्याने आम्हाला चालव दे बाबा. आमचा अंतःकरणाचा कठीणपणा काढ दे बाबा. आणि प्रभू दे बाबा, आज या ठिकाणी जे कोणी दे बाबा आम्हाला या चॅनलद्वारे पाहत दे बाबा, लाईव्ह पाहत दे बाबा, लढत एकच प्रार्थना करतो प्रभू, त्यांचं कठीण मन बदल दे बाबा आणि त्यांच्या हृदयामध्ये दे बाबा अमर्यादित प्रेम होत दे बाबा, जे फक्त तू देऊ शकतो दे बाबा. तुझी आराधना करतो दे बाबा. ओ प्रियानो, त्याची आराधना करूयात आत्म्यापासून, हृदयापासून. आपले हात उंच करा, त्याची आराधना करा, जशी येईल तशी करा. आणि प्रभूला म्हणा की त्या अमर्यादित प्रीतीसाठी मी पात्र आहे का? तर प्रभू म्हणतो की होय, तूच पात्र आहेस, तू योग्यतेची आहेस आणि म्हणून माझं अमर्यादित प्रेम तुझ्यासाठी आहे. तर चला त्याची आराधना करूया. हो, त्याची आराधना करूया आणि त्याला म्हणूया की पवित्र आत्मा तू ये, तू या जागेवर ये, तू आमच्यामध्ये ये आणि दे बापा तुझ्या आत्म्याचा वर्षाव तू कर दे बापा, आमच्यावर कर दे बापा. धन्यवाद येशू, तुझी आराधना करतो, तुझी आराधना करतो. Thank you, Lord Jesus. Thank you, Master God. Father, we bless your holy name, Father God. We bless your mighty name, Master God. Yes, Father God, there is none like you, Master God. There is none like you, Father God. You are alone, Master God. You are mighty King, Master Lord. And we bless your holy name, Father God. And we say thank you, Master. Thank you for your precious time which you've given us, Father God. Thank you, thank you, thank you, Lord. Thank you. Now fill us with your Holy Spirit, Master God. Fire us once again, Master, with your Holy Spirit, Master Lord. Thank you, Lord. We worship you, God. We worship you, Jesus. We worship you, Lord. Thank you, Jesus. Welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power, Lord. Live inside of me.
बापा. हो प्रभू तुझे आभार मानतो दे बापा आणि तुला गौरव देतो दे बापा आणि तुला म्हणतो की तुला आदर देतो दे बापा, तुला महिमा देतो दे बापा आणि तुला गौरव देतो दे बापा. धन्यवाद येशू राजा. हो प्रभू तुझी आराधना करतो दे बापा. हो तुझी आराधना करतो दे बापा. हो रिबाला बाशा बारा बारा खरा बारा 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 रबा. हो या ताराला रो खुरुल रबाला खराला रबाला 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 रबा. हो आपण जिथे कुठे असो आपण आणि भाजी देवाची आराधना करूया. हो या ताराला खराला रबाला 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 रबा. हो या ताराला रबाला खराला रबाला खराला रबाला रबा शाला रबाला रबा. रबाला रबा खरा बारी या ताराला रो खुरुल रबाला खराला रबाला 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 रबा से. हो धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हो धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हो तुझी आराधना करतो दे बाबा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू तुला धन्यवाद देतो आणि आराधना तुला समर्पित करतो दे बाबा. ही आराधना तुला समर्पित करतो. इथे पुढची वेळ प्रभू तुझ्या हाती देतो दे बाबा आणि तू आम्हाला स्तुतीमध्ये चालव दे बाबा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड प्रियानो. देवाचे आभार मानूया की देव परमेश्वर खूप चांगला परमेश्वर आहे आणि तो आपला जिवंत परमेश्वर आहे. आणि प्रभूचं वचन सांगतं की प्रभू म्हणाला की शेवटच्या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. हो आपण प्रत्येक जण देवाला धन्यवाद देऊया. आता ही वेळ आहे परमेश्वराची जी आपण आराधना केली त्या परमेश्वराला आराधनेद्वारे आपण अडवलं प्रियानो. आता वेळ आहे की परमेश्वराला प्रसन्न करण्याची. आता ही वेळ आहे की देवाला स्तुती देण्याची, देवाच्या जवळ जाण्याची, देवाला उत्तमातलं ते उत्तम देण्याची प्रियानो. ही वेळ आपण स्तुती करत असता प्रियानो. माझी ही इच्छा आहे की तुम्ही प्रत्येक जण ज्या ठिकाणात तुम्ही आहात त्या ठिकाणामध्ये परमेश्वराची स्तुती करावी प्रियानो. कारण बायबलचं वचन सांगतं की परमेश्वर कधी झोपत नाही, तो कधी डुलकी घेत नाही, तर त्याचे नेत्र सतत त्याच्या लेकरांकडे लागलेले असतात. तर प्रियानो तुम्ही यावेळेस विश्वास ठेवा की ज्या ठिकाणात तुम्ही आहात त्या ठिकाणात जर तुम्ही देवाची स्तुती करत आहात तर परमेश्वर नक्की तुम्हाला पाहत आहे. हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वर हा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचं वचन सांगतं की मी तुला माझा मूल होण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड प्रियानो. तर आज आपण प्रत्येक जण हा व्हिडिओ पाहत आहे त्या प्रत्येकाचं कुटुंब आज मी येशूच्या नावात आशीर्वादित करते आणि विश्वास ठेवते की या स्तुती आणि ह्या आराधनेमध्ये देव बापा तुम्हाला आशीर्वाद देईल. आमेन. तर प्रत्येकाने गीत गाऊया, देवाचा आभार मानूया आणि परमेश्वरावर स्तुतीची आणि आराधनेची भेट चढूया. प्रेज द लॉर्ड. तर यावेळेस आपण ते गीत घेणार आहोत की अंतिम दिनों के अभिषेक. की खरंच प्रियानो हा संकट समयचा जो वेळ आहे ही वेळ आहे की परमेश्वराच्या अधिक निकट जाण्याची प्रियानो. या वेळेस परमेश्वराला मागण्याची की देव बापा मला तुझ्या अधिक आणि अधिक जवळ घेऊन तुझ्या अभिषेकाने भर. जेव्हा तू येणार त्यावेळेस तुझ्या अभिषेकाचं तेल मजवर परमेश्वर पाहेल. हालेलुया. तर का नाही आपण ते गीत गाऊन परमेश्वराचा धन्यवाद करूया. ओ हालेलुया लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. अंतिम दिनों के अभिषेक सारे लोगों की ऊपर तुम्हें घटेगा ये समय पवित्र आत्मा से करते हमें. अंतिम दिनों के अभिषेक सारे लोगों के ऊपर तुम्हें घटेगा ये समय पवित्र आत्मा से करते हमें. अग्नि समान करा
देवाची भरपुरी, देवाचा आनंद फक्त आपल्यामध्ये परमेश्वर आहे. त्यामुळे देवाला धन्यवाद देऊया. हो हालेलुया. प्रियानो, बायबलचं वचन सांगतं रोमकरास 14वा अध्याय देवपर आणि 17 हे वचन, या वचनामध्ये लिहिलेलं गेलेलं आहे. मी तुमच्यासाठी वाचते 2 मिनिटांसाठी. हालेलुया. कारण खाणे व पिणे या देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेला आनंद ह्यात ते आहे. हालेलुया. की देवाचं वचन किती सुंदररित्या आपल्याला यावेळेस सांगत आहे की खाणे आणि पिणे याच्यामध्ये आपलं राज्य नाहीये प्रियानो, तर देवाच्या आत्म्याद्वारे आनंद करणे हे राज्य आहे. हालेलुया. आणि देवाच्या आत्म्याद्वारे आनंद आपल्याला देवाच्या सानिध्यात मिळतो प्रियानो, देवाच्या आराधनेमध्ये मिळतो, देवाच्या स्तुतीमध्ये मिळतो. कारण देव आपला चांगला आहे, कारण देवाची शालोम शांती आपल्या बरोबर आहे प्रियानो. कारण देव हा आपला यहुद्यांचा सिंह आहे. हालेलुया. हालेलुया. कारण बायबल सांगतं की जसे दानिएलाने परमेश्वराची आराधना केली, स्तुती केली, आणि बायबल सांगतं की सिंहाची तोंड त्या परमेश्वराने आराधनेद्वारे बंद केलेली आहे. हालेलुया. तो आपला आत्म्यातला आनंद आहे प्रियानो. आताची जी स्तुती आहे देवाला उंच करण्याची, देवावर स्तुती करण्याची, देवाला प्रशंसा देण्याची, की देवा तू किती चांगला परमेश्वर आहे, की देवा तू माझा देव आहेस, की प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवते, प्रभू मी तुझ्यावर प्रीती करत आहे, हे देवाला सांगण्याची प्रियानो. की खरंच परमेश्वर आपला यहुद्यांचा सिंह आहे. हालेलुया. आणि तो यहुद्यांच्या सिंहामध्ये ताकद आहे, ते सामर्थ्य आहे, की प्रत्येक परिस्थिती बदलणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. तर ह्या स्तुतीमध्ये खरंच तुम्ही आनंद घेत आहात का? तर पूर्ण आनंद घ्या, तर गीतामधला आनंद घ्या आणि परमेश्वराची स्तुती करा. प्रेज द लॉर्ड. ह्या वेळेस आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया शेरेबगर हे गीत गाऊन, की कारण परमेश्वर खरंच आपल्या यहुद्यांचा सिंह आहे. हालेलुया. आज जरी बाहेर संकट आहे तरी पण आपण श्वास सुंदररित्या घेत आहोत. हालेलुया. कारण आपला भाव परमेश्वरावर आहे, की येशू जर माझा परमेश्वर आहे तर मला काही होणार नाही, कारण कोणी माझ्या विरुद्ध जाऊ शकणार नाही. आमेन. तर का नाही आपण हे गीत गाऊन त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया, देवाचे गौरव करूया. महान आणि महान पराक्रमी परमेश्वराला ही वेळ, ही सायंकाळची वेळ त्याच्या सानिध्यात जाऊन त्याला धन्यवाद देऊया. हालेलुया. हालेलुया. आपण ते गीत गाऊया. शेरे बबर, शेरे बबर येशू, 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 शेरे बबर. देखो तोरे हमारा है यहूदा का शेरे बबर, देखो तोरे हमारा है यहूदा का शेरे बबर, जिसकी खाली पड़ी है आज भी देखो खबर, जिसकी खाली पड़ी है आज भी देखो खबर. शेरे बबर, 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 शेरे बबर. मोहरों को तोड़ने वाला, रिश्तों को तोड़ने वाला, मोहरों को तोड़ने वाला, रिश्तों को तोड़ने वाला. सुख तूफानों के भी यीशु है तोड़ने वाला, सुख तूफानों के भी यीशु है तोड़ने वाला. वो है शान हमारी, वो है हमारा
हालेलुया. ओ प्रियानो, तुम्ही आशीर्वादित होत आहात का? आशीर्वादित होत आहात का? खरंच, कारण परमेश्वर सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. हालेलुया. स्तोत्रसंहिता 46 या वचनामध्ये दावीद म्हणतो की परमेश्वर माझा आश्रय आहे आणि तो माझं सामर्थ्य आहे. आमेन, आमेन. आणि हेच देवाचं एक आपल्यावरती परमेश्वराने केलेलं ती प्रेम आणि प्रियानो. प्रभूला धन्यवाद देऊया की सर्व गोष्टी त्याच्या हातामध्ये आहेत. हालेलुया. या पृथ्वीवरचा स्वर्गाचा अधिकार फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. हालेलुया, हालेलुया. प्रत्येक संकट, प्रत्येक एक मोड परमेश्वर बदलू शकतो, कारण अशक्य गोष्टीला शक्य करणारा फक्त माझा आणि तुमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही जिथे आहात प्रियाला त्या ठिकाणी तुम्ही विश्वासाने देवाला टाळी द्या. देवा आता या वेळेस तुम्हाला परमेश्वर कार्य करेल. देवाचं सानिध्य तुम्हाला भरून टाकेल. देवाचा आत्मा तुमच्यावर येईल. आणि जशी दाविदाने आराधना केली, जशी दाविदाने स्तुती केली, हालेलुया, त्या प्रकारे देव तुम्हाला उत्साहित करेल. हालेलुया, हालेलुया. कारण दाविदाचं बायबलचं वचन सांगतं की दाविदाने अशा प्रकारे स्तुती केली प्रियानो की त्याच्या अंगावर काही कपडा राहिला नाही. आपण प्रत्येक जण फक्त हा विचार करतो की त्याच्या अंगावर कपडा राहिला नाही. आज आपली जी विचारसरणी आहे ती मनुष्यासारखी आहे, बाह्य स्वरूपाची आहे, जी आपण फक्त म्हणतो की अरे दाविदाच्या अंगावरती एकही कपडा राहिला नाही. पण प्रियानो, आध्यात्मिकरित्या जर देवावर तुमचं खरं प्रेम आहे तर लक्षात घ्या आणि परमेश्वराच्या दाविदाच्या खोलरित्या आतमध्ये जा की खरंच तो किती मग्न झाला होता. देवाच्या आत्म्यातला तो आनंद तो घेत होता की त्याला जगातल्या गोष्टी कळल्या नाही प्रियानो. हालेलुया. कारण देव चांगला आहे. जसं बायबलचं वचन सांगतं एशिया 49:16 मध्ये की देव म्हणाला की मी माझ्या तळहातावर तुझं नाव कोरलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या प्रकारे दाविदाचं नाव कोरलं होतं, दाविदाला दिली होती ती स्तुती आणि आराधना तो करत होता, त्याच प्रकारे प्रियानो आपलंही देवाचं नाव तळहातावर कोरलेलं आहे. हालेलुया. जर तुम्हाला तो विश्वास आहे की माझं नाव देवाच्या तळहातावर आहे, हालेलुया, माझा चेहरा आता परमेश्वराच्या हातावर आहे, तळहातावर आहे, तर हृदयातून परमेश्वराला धन्यवाद द्या या वेळेसाठी, या स्तुतीसाठी, या आराधनेसाठी. हालेलुया, हालेलुया. कारण प्रभू येशू शिवाय आपण कुणी नाहीये, आपण कुणी नाही. हालेलुया. कारण आपण ते गीत गाऊन परमेश्वराला धन्यवाद देऊया की बिन तेरे में कुछ भी नहीं. हालेलुया, हालेलुया. बिन तेरे में कुछ भी नहीं, बिन तेरे में कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है. यहोवा मुझे तेरी जरूरत है. बिन तेरे में कुछ भी नहीं, बिन तेरे में कुछ भी नहीं. यहोवा मुझे तेरी जरूरत है.
त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. कारण येशूशिवाय कोणी नाही रे बाबा. येशूशिवाय आपण शून्य आहोत. त्याच्या पवित्र आत्म्याशिवाय आपण काही करू शकत नाही. ओ हालेलुया. देवाचे आभार. देवाचे आभार की तुम्ही माझी निवड केली, तुमची निवड केली. ओ हालेलुया. हालेलुया. तो महान पराक्रमी जिवंत परमेश्वर त्याची स्तुती आणि त्याच्या राज्यात करण्यासाठी देवाने तुम्हाला निवडलं. ओ त्याला धन्यवाद देऊया. कारण आपण आपले डोळे बंद करले यावेळेस आणि त्या परमेश्वराची आराधना करूया. हो त्या परमेश्वराची आराधना करूया. हो तो चांगला परमेश्वर, त्याची दया सनातन आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा आपला तारणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. त्या वेळेस परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव आपण घेत आहोत. देवाचं सानिध्य, देवाचा आत्मा आपल्याला घेरलेला आहे. कारण त्याचं वचन सांगतं की जो कोणी दोघे किंवा तिघे जिथे माझ्या नावामध्ये एकत्रित येतील त्यांच्यामध्ये माझी उपस्थिती आहे. प्रियानो, देवाची उपस्थिती महानरित्या आपल्यामध्ये आहे. प्रियानो, आपण तुला धन्यवाद देऊया. हो धन्यवाद येशू. त्यावेळेस आपण आराधनेमध्ये जाणार आहोत. आपण जशी देवाची आराधना करणार प्रियानो, माझी तुमच्याकडे विनंती आहे की देव तुमच्या बरोबर आहे. आताची वेळ आहे की तुम्ही त्या परमेश्वराकडे आराधना करावी. आपलं हृदय खोला, आपलं हृदय खोलून परमेश्वराला धन्यवाद द्या. या संकट समयी परमेश्वराची आराधना करत असता प्रभूला म्हणा की प्रभू तुझा अगाप प्रेम या संकटात देखील माझ्यावर आहे. देवाला सांगा की रोज आणि रोज या परिस्थितीत देखील तुम्हाला सांभाळ करत आहे, तुम्हाला पुरवठा करत आहे, तुम्हाला नवीन आणि नवीन दयेने भरत आहेस, नवीन अभिषेकाने भरत आहेस, नवीन आणि नवीन देवाच्या वचनाने भरत आहे. हो तुला धन्यवाद देतो. प्रियानो, जसं बायबलचं वचन सांगतं आमोस 8:11 ह्या वचनामध्ये लिहिलं गेलेलं आहे की परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहे की त्यात मी देशावर दुष्काळ आणील. हालेलुया. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यास संबंधीचा होईल. हालेलुया. पुन्हा एकदा मी हे वचन तुमच्यासाठी वाचेल. प्रियानो, लक्ष देऊन हे वचन ऐका. देवाचं वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो की पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणील. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, तो दुष्काळ अन्नाचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यास संबंधीचा होईल. हालेलुया. हालेलुया. प्रभूचे आभार मानूया या वचनासाठी की खरोखर प्रियानो ही वेळ आहे, ही संधी आहे की जसं आज लॉकडाऊन आहे, आज ही परिस्थिती आपल्यावर आलेली आहे, पण परमेश्वर म्हणतो की यावेळेस ना खाण्याचा ना पिण्याचा दुष्काळ होईल, पण देवाची वचनं ऐकण्यास संबंधीचा दुष्काळ होईल. आणि प्रियानो, जसं तुम्ही पाहत आहात की आपण प्रत्येक जण या परमेश्वराची वचन ऐकत आहोत. ऑनलाईन आपण पाहत आहोत, ऑनलाईन आपण जात आहोत, लाईव्ह आपण जात आहोत. त्या परमेश्वराचा आपण धावा करत आहोत. हे वचन यावेळेस इथं पूर्ण होत आहे. प्रियानो, देवाला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. ही बाहेरची परिस्थिती बघा, आपले विश्वासी लोक जे कार्य करत आहेत, जे सेवक रात्रंदिवस परमेश्वराकडे उपासना करत आहे, प्रार्थना करत आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या की देवाचं हे वचन या ठिकाणामध्ये पूर्ण झालेलं आहे. पूर्ण धन्यवाद देऊया. देवाला धन्यवाद देऊया. जसं देवाचं वचन सांगतं, जसं दावीद म्हणतो स्तोत्रसंहिता 126 वचनामध्ये, 126 5 आणि 4 या वचनामध्ये लिहिलं गेलेलं आहे की तो म्हणाला की जो कोणी अश्रू पूर्ण नेत्राने पेरणी करतो तो नक्कीच हर्षाने कापणी करेल. हो प्रियानो, आज ही वेळ आहे परमेश्वराच्या सानिध्यात जाऊन पेरण्याची. प्रियानो, आज जशी आम्ही आराधना करत आहोत तर तुम्ही त्या आराधनेमध्ये सहभाग घेत असता, या वचनावर जर तुमचा विश्वास आहे, आज ही खरोखर आपल्यावर ही परिस्थिती आलेली आहे, तर का नाही आपण देव बापाकडे अश्रू नेत्र पेरणी करावी की जेणेकरून येत्या दिवसामध्ये आपण हर्षाने कापणी करणार आहोत. प्रियानो, हो देवाला धन्यवाद देऊया की प्रभू आमचे सगळं देवाचे जे सानिध्य आहे, देवाचे जे मंदिर आहे, प्रभू या वेळेस सगळं काही चालू करणार परमेश्वर. हो तुला धन्यवाद देतो आणि आम्ही तुझ्या अटळ प्रेमासाठी तुझे आभार मानतो. का नाही परमेश्वराला धन्यवाद देऊ त्या प्रेमासाठी की प्रभू तुला धन्यवाद, तू माझ्यावरती प्रेम केलंस. तुझे आभार, तुझे आभार परमेश्वर. आपण प्रत्येक जण आपले डोळे घट्ट बंद करूया आणि या वेळेस त्या परमेश्वराची आराधना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जीसस गहरे प्यार से
धन्यवाद आहे बाबा. तुझ्या अगाप प्रेमासाठी तुला Yes, Master. धन्यवाद ईश्वराया. हो, तुझं वचन सांगतं प्रियानं, देवाचं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो कधी लाजला जाणार नाही प्रियानं, तो कधी खचित होणार नाही. तो तुम्हाला आणि मला दररोज आणि दररोज नवीन नवीन कृपेने सांभाळणारा परमेश्वर आहे. प्रभू म्हणाला मत्ती 7:7 वचनामध्ये की मागा म्हणजे तुम्हाला मिळालं जाईल. ओ हालेलुया. शोधा म्हणजे तुम्हाला, हालेलुया, मागा म्हणजे तुम्हाला मिळालं जाईल. ओ हालेलुया. शोधा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल आणि कृपा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. हालेलुया. ओ धन्यवाद दिव्या, धन्यवाद दिव्या या वचनासाठी. आणि परमेश्वराच्या आराधनेमध्ये आपण असंच राहूया, आराधना करूया, आराधना करूया. रिवाला बशा खंदारा बरा 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 रिखंदारा बरा 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 रिखेंदे रे बहांदो नमो शबो रबा रबा बरा 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 रिवाला बला बला बरा. प्रियाने तुम्ही जर आम्हाला पाहत असाल तर खरोखर अंतःकरणाने परमेश्वराला धन्यवाद द्या प्रियाने. आज देव तुम्हाला पाहत आहे, जरी मी तुम्हाला पाहत नाहीये पण देव तुम्हाला पाहत आहे प्रियाने. ओ हालेलुया. का नाही आपण त्याच्या सानिध्यात जाऊया, त्याच्या आराधनेमध्ये जावे. हालेलुया. कारण प्रभू परमेश्वरचं धन्य परमेश्वर आहे. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. या आराधनेमध्ये तुझं देवाचं वचन सांगतं की मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. या वेळेस परमेश्वराकडे का नाही आपण या आराधनेमध्ये मागूया प्रियाने. आज तुमची परिस्थिती काही असो, आज जर तुम्ही भीतीचा आत्मा तुमच्यामध्ये असेल तर यावेळेस देवाकडे मागा की तुझ्या सामर्थ्याने माझी भीती काढून टाकते दाखवा. आज जर तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता असेल, आज जर तुम्हाला तुमच्या घरातल्या कमी घटीची चिंता असेल, आताची वेळ प्रियानो या आराधनेमध्ये परमेश्वराला मागा, मागा परमेश्वराला. ही वेळ आहे परमेश्वराला मागण्याची. रिवाला बा सांदो खांदो रवा. जसं बायबल सांगतं दे बाबा की मोशेने मरियमने जी आराधना केली परमेश्वराची आणि बायबल सांगतं की लाल समुद्र दुभागला. ओ हालेलुया लॉर्ड, हालेलुया. तू चमत्कार आज या वेळेस परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करू इच्छितो प्रियानो. आज मागा या आराधनेद्वारे परमेश्वराकडे मागा, परमेश्वराकडे मागा प्रियानो. ओ हालेलुया, हालेलुया लॉर्ड, हालेलुया. जसं बायबल सांगतं की अद्रक मेशक आणि अबेदnego त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी आराधना केली आणि परमेश्वराने त्यांना अग्नीच्या भट्टीतून 7 पट चढलेली ती भट्टी, त्या भट्टीतून परमेश्वराने त्यांना वाचवले. आज जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची चिंता आहे, तुम्हाला तुमच्या कमी घटीची चिंता आहे, तर आज त्या भट्टीतून परमेश्वर तुम्हाला काढायला तयार आहे प्रियानो. ओ दिवासनादा रमहांदोरी बोलबा. हृदयातून त्या परमेश्वराला आराधना द्या, हृदयातून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या आणि मागा, मागा. मी पुन्हा म्हणेन, पुन्हा म्हणेन, पुन्हा म्हणेन की येशूच्या नावामध्ये तुम्ही मागा, या आराधनेमध्ये तुम्ही मागा आणि परमेश्वर नक्कीच तुम्हाला उत्तर देणारा परमेश्वर आहे. व नक्कीच तुम्हाला चालवणारा परमेश्वर आहे. ओ हालेलुया लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. जशी ही आराधना करू आपण, देवाचा आत्मा उतरवून येईल आणि परमेश्वर किंवा प्रत्येकाच्या घराला, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर पुरवेल. हालेलुया, हालेलुया. मागा देवाकडे, मागा परमेश्वराकडे. कारण प्रभूचं वचन सांगतं की तरुण सिंहाला वान पडेल पण मला शरण जाणाऱ्याला, पिता परमेश्वराला शरण जाणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीची वान पडणार नाही. ओ प्रियानो, ही वेळ परमेश्वराला मागा, मागा प्रियानो. आपण आराधना करूया. हालेलुया. रिवाला वा शखांदरा बरा 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 रिखेंदे रे बहाना बरा बरा शखांदरा रिवाला रिवाला वा शखांदरा बरा बरा. Thank you, thank you, thank you, Jesus. Hallelujah, hallelujah. आपण अन्नभाषेमध्ये आराधना करूया, अन्नभाषा करूया, अन्नभाषा करूया. Hallelujah, 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 hallelujah. Oh hallelujah. मोशेने प्रार्थना केली, आराधना केली. महिमेचा ढग उतरला. प्रियानो, महिमेचा ढग तुम्ही प्रत्येकाच्या जीवनावर आम्ही डिक्लेअर करतो. प्रत्येक जणांनी स्वीकारतो महिमेचा ढग. ही आराधना करत असता. Oh hallelujah, 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 Lord. Thank you, Jesus. जिसने भी मांगा तुझसे यीशु तू देता उसे. मागा प्रियानो येशूकडे. तो म्हणाला की तू मागशील तुला दिलं जाईल. त्याने या संधीचा फायदा घेऊया, या देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन परमेश्वराकडे मागूया. जिसने भी मांगा तुझसे
Thank you, Jesus. येशूच्या नावात मागितलेली प्रत्येक गोष्ट हालेलुया 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 मिळते प्रियानो. मी देवाला धन्यवाद धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद राजा. तुझ्या उपस्थितीसाठी तुला धन्यवाद. तुझ्या आत्म्यासाठी तुला धन्यवाद. धन्यवाद येशू. प्रभू या वेळेस दे बापा. प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये दे बापा. मी प्रार्थना आणि विनंती करते दे बापा. प्रभू जो प्रत्येक व्यक्ती आज या ठिकाणात आराधना करत आहे दे बापा. प्रभू आज त्यांनी तुझ्याकडे मागितलंय प्रिय दे बापा. हो दे बापा. देवा तुझ्याकडे त्यांनी मागितलंय दे बापा. प्रभू आता या वेळेस दे बापा. तुझ्याकडे मी मागते दे बापा. येशूच्या नावामध्ये त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला दे बापा. प्रभू तू आशीर्वादित कर दे बापा. येशूच्या नावामध्ये सामर्थ्यशाली येशूच्या नावामध्ये अनुवाद 28 चे सर्व आशीर्वाद आम्ही डिक्लेअर करतो येशूच्या नावामध्ये. ओ हालेलुया हालेलुया. देव चांगला आहे प्रियानो. ओ देव चांगला आहे. प्रभू या वेळेस दे बापा. प्रत्येक एक व्यक्तीला दे बापा. स्पर्श कर दे बापा. स्पर्श कर दे बापा. आणि प्रभू तू जो आमचा यहोवा ईरे हालेलुया आम्हाला पुरवठा करणारा परमेश्वर. तू जो आमचा यहोवा शालोम आम्हाला शांती देणारा परमेश्वर. तू जो आमचा यहोवा निसी आम्हाला विजय देणारा परमेश्वर. तू जो आमचा यहोवा ईरे दे बापा. जो आमच्या बरोबर आम्हाला पुरवठा करणारा परमेश्वर. तू जो आमचा यहोवा शामा जो आमच्या बरोबर असतो दे बापा. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो दे बापा. धन्यवाद 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 राजा. सर्वशक्तिमान परमेश्वर अन्नदाय परमेश्वर तुला धन्यवाद देतो. धन्यवाद ईश्वराच्या. हो तुझे आभार मानतो. देवाचं वचन सांगतो प्रियानो. देवाच्या वचनामध्ये लिहिलं गेलेलं आहे की प्रार्थनेमध्ये तुम्ही जे काही विश्वासाने मागता ते तुम्हाला मिळालंच आहे याचा विश्वास ठेवा. ते तुम्हाला मिळालंच जाईल. हो या वेळेस प्रियानो आज आपण प्रत्येकाने केलेल्या प्रार्थनेचं उत्तर होय ना आमीन मध्ये आपण स्वीकारूया. धन्यवाद देऊन ही प्रार्थना ही आराधना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये माझ्या स्वर्गीय प्रेमळ बापा आम्ही तुला अर्पण करतो दे बापा. प्रभू तुझा स्वीकार तू केलास राजा. तुझे आभार मानतो दे बापा. आणि तू पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो दे बापा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मागतो म्हणून जाईल. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. खरोखर देव चांगला आहे प्रियानो. या आराधनेमध्ये देवाने तुम्हाला ज्या काही गोष्टी तुम्ही हृदयापासून परमेश्वराकडे मागितल्या आहेत देवाने त्या दिलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या अजूनही काही फ्रेंड रिक्वेस्ट असेल देवाने तुमच्या जीवनामध्ये जर या आराधनेद्वारे देवा पण तुम्हाला ब्लेसिंग केला असेल तर प्लीज कृपया या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा या नंबरवरती तुम्ही आता मेसेज करू शकता की या आराधनेद्वारे देवाने मला स्पर्श केलेला आहे. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वादित करणार. प्रेज द लॉर्ड. आणि पुन्हा एकदा खरोखर देव बापाला धन्यवाद त्याच्या महान उपस्थितीसाठी आणि त्याने दिलेल्या या सुवर्ण संधीसाठी देवाचे आभार. आणि त्याचबरोबर मी देवाचे जे लेकर आहेत विशेष करून HE फाउंडेशन ब्रदर सूरज दहिजे आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला देवाची आराधना करण्याची संधी दिली. आणि या ग्रुपद्वारे आज प्रत्येक लोकांपर्यंत येशू ख्रिस्त पोहोचला आहे. म्हणून प्रार्थना करतो की देव या HE फाउंडेशन आणि त्यांच्या संपूर्ण टीमला नक्कीच आशीर्वादित करेल. थँक्यू जीसस.